हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। त्यानिमित्त उपस्थित असलेले वळसंग पोलीस स्टेशनचे API माननीय डोंगरे साहेब, वळसंगचे माजी सरपंच श्री काका दुधगी काळे सर, मनोज स्थळंगे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर, माजी पंचायत समिती सदस्य सोनूताई कलशेट्टी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। पटेल प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादाप्रमाणे या ठिकाणी शिवजयंती उत्सव होती आहे। अल्ताफभाई पटेल आणि त्यांच्या परिवाराने एक शिवाजी महाराजांबद्दलची आत्मीयता, त्यांचं एक कार्य त्यांच्या जिव्हारी लागलं आणि म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांच्या या अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजलेला आहे। शिवाजी महाराजांचा जन्म तुम्हा आम्हाला माहिती आहे की 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी या गडावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि केवळ 50 वर्षामध्ये म्हणजे 3 एप्रिल 1980 ला रायगडावर शिवाजी महाराजांनी देह ठेवला। या आपल्या 50 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, एक रयतेचा राजा होऊन गेला। एवढंच नाही, त्यांच्याकडे नीती होती, शौर्य होतं, स्वाभिमान होतं। असा राजा या देशामध्ये होणे नाही असे शिवाजी महाराज होऊन गेले। तर त्यांचं कार्य, त्यांचं एक व्यक्तिमत्व समाजामध्ये सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहावं आणि ज्या ज्या वेळेला हा हिंदुस्थान असेल संकटात येतो त्यावेळेला पुन्हा एकदा शिवाजी जन्माला यावा, हीच अपेक्षा या पटेल प्रतिष्ठानच्या वतीनं मी करतो। पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रास्ताविक पटेल प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय अल्ताफभाई पटेल यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं असं मी त्याला आमच्या निवासस्थानी भेट दिलेले, आमच्या आग्रहाला मान देऊन आलेले या ठिकाणी वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय राहुलजी डोंगरे साहेब, आपल्या गावचे माजी सरपंच श्री काका दुधगी, माजी सरपंच महादेव होटकर, माजी पंचायत समिती सदस्य सौ सोनूताई कलशेट्टी, माजी ग्रामपंचायत सदस्य फिरसा बांबीचुंगे, आपले मनोज स्थळंगे, माजी उपसरपंच कोडले, माजी मुख्याध्यापक काळे सर, कल्लप्पा मेत्रे, तसेच उपस्थित असलेले सर्वच माझे मित्र, माझ्या आणि माझ्या परिवारावरती प्रेम करणारे, नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहणारे, माझं कोणतंही चांगलं काम असू दे त्यासाठी तन मन धनाने सदैव मला साथ देणारे माझे सर्व मित्र। हे वर्ष 15वं वर्ष आहे साहेब। मी बाहेर स्टेज मारून कार्यक्रम घेत असतो, परंतु माझे वडील वारून 5वा महिना आहे आणि गेल्याच आठवड्यामध्ये आणखीन एक दुःखद घटना घडल्यामुळं मी ठराविक लोकांना बोलवून या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे। कारण या कार्यक्रमामध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे मला। मी सलग 15 वर्षे हा कार्यक्रम घेतोय आणि हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असा कुठलाही राजकीय नाही आहे। आम्ही लहानपणापासून पाहत आलो की नेहमीच हिंदू मुस्लिम करत असताना समाजामध्ये एकीकडं औरंगजेबाला किंवा अफजल खानाला उभं केलं जातं, म्हणजे हे मुस्लिमचे लीडर्स आहेत, आणि एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांना उभं केलं जातं की हे हिंदूंचे नेते आहेत। परंतु जसजसं ज्ञानात भर पडत गेली, आम्ही अभ्यास केला, पुस्तकं वाचली, खंड वाचले, त्यामध्ये हेच निष्पन्न झालं की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मुस्लिम किंवा इस्लामचा द्वेष केला नाही। त्यांच्या ज्या लढाया होत्या त्या जरूर मुस्लिमांसोबत असतील, परंतु विशिष्ट धर्माविरोधात त्यांची लढाई नव्हती। अनेक लढाया छत्रपती शिवाजी महाराजांनी
हिंदू धर्मियांविरुद्ध देखील लढलेल्या आहेत, परंतु त्या हिंदू धर्माच्या विरोधात नव्हत्या, तर त्या जातीच्या लोकांच्या विरोधात होतं. आणि एखादं असं जे राज्य घडवत असताना किंवा स्वराज्याची निर्मिती करत असताना जर स्वराज्यावर कोणी चालून आला तर त्याला धार्मिक लढाई नाव देणं हे सर्वस्वी मूर्खपणाचं ठरेल. मग तो स्वराज्यावरती चालून आलेला अफजल खान असेल किंवा अफजल खानाचा वकील कृष्ण भास्कर कुलकर्णी असेल, हे दोन्ही स्वराज्याचे शत्रू आहेत. दोन्ही वेगवेगळ्या धर्माचे जरी असले तरी स्वराज्यावर चालून आले, म्हणून जो स्वराज्याचा शत्रू तो आमचा शत्रू हे आम्हाला अभ्यासात निष्पन्न झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा घेण्यासारखा आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मी परवा SP साहेबांसमोर सुद्धा भाषण करत असताना सांगितलं की सोशल मीडियावरती ज्या पोस्ट आपण पाहत आहोत साहेब, की छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याबरोबर केली जात आहे. तर मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की या धर्तीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतक्या उंचीचा राजा अजून तरी जन्मलेला नाही आहे, आणि न भूतकाळामध्ये, न वर्तमान काळामध्ये, न भविष्य काळामध्ये. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर जे राजे या राज्यामध्ये, या देशामध्ये जन्मले, त्यांनी सर्वस्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आहे तो राज्यकारभार पाहूनच पुढची आपली रणनीती आणि जी सामाजिक नीती आहे ती आखलेली आर्थिक नीती असेल किंवा इतर जे राजकारणासाठी किंवा राज्यकर्त्यासाठी महत्त्वाचं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच पुढे त्यांनी वाटचाल केलेली आहे. त्यामुळं त्यांच्या उंचीचा राजा आता तरी म्हणजे होणं शक्य नाही. त्यामुळं मला अभिमान वाटतो की आम्ही ज्या राज्यात जन्मलो त्या राज्याच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, आणि मुस्लिम मावळे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. त्यांची म्हणजे पठाणांची फौज त्यांच्यामध्ये होती, त्यांच्या सैन्यामध्ये होती. असे कितीतरी मुस्लिम मावळे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाची पर्वा केली नाही, परंतु कालांतराने इतिहास थोडासा पुसट होत गेला आणि त्यामधून मुस्लिम समाजाला डावलण्यात आलं. ही गोष्ट वेगळी, परंतु आम्ही त्या मातीशी इमान राखणारे लोक आहोत साहेब. आणि कुणी काय म्हणतं या गोष्टीकडं आम्ही अजिबात विचार करत नाही आणि त्याच्याकडं ढुंकून आम्ही बघत नाही. आमचं जे काम आहे ते सामाजिक एकोपा जपण्याचं. तुम्ही इथे येऊन जवळपास 4-5 महिने झाले. आता तुम्ही पाहतात साहेब की आमच्या वळसंग गावामध्ये म्हणजे ऐतिहासिक भूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गावाला येऊन गेले, त्यांनी भेट दिली. त्यांनी दलितांसाठीची जी विहीर आहे, ऐतिहासिक विहीर, ती लोकार्पण केली. त्यानंतरनं महात्मा गांधी या गावामध्ये येऊन गेले आणि सोलापुरातल्या 4 हुतात्म्यांपैकी ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली ते हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचं हे जन्मगाव आहे. आणि त्याचप्रमाणे स्वामी समर्थ देखील शंकरलिंग मंदिरामध्ये या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने देखील आमची वळसंगची भूमी ही पवित्र झालेली आहे. मी नेहमी सांगत असतो की सामाजिक एकोपा जपणारं आमचं गाव आहे आणि या एकोप्याला फक्त तोंडी न सांगता प्रत्यक्ष कृतीतून आपण करावं, या उद्देशानं आम्ही शिवजयंतीचा हा कार्यक्रम साजरा करतो. माझी नेहमीच अपेक्षा असायची की वळसंगमध्ये एक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव तरुण मंडळ स्थापन करावा आणि त्याचं प्रतिनिधित्व एका मुस्लिम समाजाच्या माणसाला द्यावं, की जेणेकरून शिवाजी महाराजांच्या कार्यापासून जे वंचित आहेत की त्यांचं कार्य काय आहे माहीत नाही आहे, त्यांचं कार्य मुसलमानांच्या प्रती, समाजाच्या प्रती, शिवाजी महाराजांचं त्यांच्या कुटुंबाचं जे समर्पण आहे, त्याग आहे, जिजाऊंचं असेल, संभाजी महाराजांचं असेल, ते सर्वसामान्य मुस्लिम समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्यांच्याबद्दलचा जो एक आकस आहे मुस्लिम समाजामध्ये तो कुठंतरी दूर झाला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे मनामध्ये बिंबवलं पाहिजे. यामागचा प्रमुख उद्देश आमचा होता. त्यासाठी साहेब आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी माझ्या घरी मी आयोजित करतो. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हा छोटेखानी कार्यक्रम मीच कमी लोकांना या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे. 2 दुःखद घटना घडल्यामुळं. तर या कार्यक्रमाची पोस्ट तुम्ही नक्कीच घ्याल साहेब. आणि तुम्हाला पटेल प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा वळसंगच्या समस्त सुजाण नागरिकांच्या माध्यमातून ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्या वेळेस साहेब आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर हजर राहू याची या ठिकाणी ग्वाही देतो. पुनश्च एकदा तुम्ही सर्वजण माझ्या निमंत्रणाला म्हणजे मान देऊन आला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभार मानतो. आणि पुढील होटकर सरांनी सुरू करा.
धन्यवाद. आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान दैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आदिशक्ती तुळजाभवानी आदिमाया वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाला जन्म देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता श्री जिजाऊ साहेब आणि पुऱ्या हिंदुस्थानाला आराध्य अर्पण करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मातीच्या कणाला आणि मातीत जगणाऱ्या माणसाला शेवटपर्यंत लढणाऱ्या शिकवणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. नमस्कार. तर मी श्रीमयी आज शिवजयंती या दिवशी जिजाबाईंच्या पोटी जन्माला आला एक रत्न. त्या रत्नाचे नाव ऐकल्यावर मोगलांचे हात थरथर कापतात, काम फुटतो असा माझा शुभा. त्यांनी पाहिलं फक्त एकच स्वप्न, म्हणजे की घडवावा हा स्वराज्य कसा. आणि बाई आईसाठी तो एक न्याय होता, मोगलांसाठी तो एक छाती फाडून बाहेर येणारा वाघ, आणि मावळ्यांसाठी तो एक रुबाबदार राजा, आणि तो एक लहान मुलांसाठी त्यांचा एक बाप होता. जेव्हा स्वराज्य घडवत असताना त्याला मिळाले हे रत्न की 65 किलोची तलवार गाजवणारा यसाजी, हात तुटल्यावरही लढत राहणारा तो तानाजी, आणि घोडा 8 तासात दिल्लीवरून पुण्याला आणतो तो संताजी, आणि एका ढाण्या वाघाला हुबा फाडतो तो संभाजी. या सगळ्यांना एकत्र आणून जो स्वराज्य नावाचं नंदनवन तोरण म्हणतो तो शिवाजी. भेदभाव नावाची गोष्ट नाही, म्हणून तर झाला तो राजा महाराष्ट्राचा, असा माझा शिवबा. म्हणून गरुडासारखी नजर त्याची, वाघासारखी चाल, म्हणून तर केला त्याने अफजल खानाचा वध. अरे वेड्या भीतोस कशाला. महाराजांनी हे नाही शिकवलं. त्या राजाचा मी मावळा आहे की त्याला भिवायला नाही, भिव घालायला शिकवलंय. हा जन्म तरी काय हो, पुढचे 1000 जन्म नाही विसरू शकत माझ्या राजाला. हा जन्म तर नाही हो, पुढचे 1000 वर्ष पण नाही विसरू शकणार माझ्या राजाला, असा माझा राजा आहे. बोला जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आजच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी वळसंगचे सरपंच जगदीश अंतरमालक उपस्थित आहेत. शफिकभाई पटेल यांचंही, शालम अमलीचुंगे ग्रामपंचायत सदस्य यांचंही या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत. आता जवळपास श्रीमयी कलशेट्टीने महाराजांबद्दल मला वाटतं सुरुवात ते शेवट सगळी माहिती आपल्याला तिच्या बालभाषेमध्ये दिलेली आहे. तिचंही या ठिकाणी अभिनंदन. यानंतर आपण महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करू. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार पटेल प्रतिष्ठानच्या वतीनं होईल. वळसंग पोलीस स्टेशनचे API माननीय डोंगरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं. यास श्रीमयीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंगावचा काय या ना या
या ना श्रीमाई या पुढे ठीक आहे या ना बाकीचे या अखंड हिंदुस्थानाचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण अल्ताफभाई पटेल यांच्या घरी एकत्र जमलेलो आहोत. खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. परवा अल्ताफभाई जे काही शांतता कमिटीच्या मीटिंगसाठी SP ऑफिसला आले होते, आपल्या हद्दीतले बरेच मंडळी आले होते आणि संपूर्ण सोलापूर ग्रामीणमधील शांतता कमिटीचे सदस्य आले होते. त्याच्यामध्ये अल्ताफभाईंनी जे काय त्यांचे विचार मांडले, SP सरांनी त्यांच्या भाषणामध्ये कमीत कमी 3-4 वेळेस त्यांचं नाव घेतलं. त्यांचं वैशिष्ट्यच आहे अल्ताफभाईंचं. मी सुरुवातीला हजर झालो, आपले आमदार साहेब सुभाष देशमुख साहेबांचा कार्यक्रम होता, त्यावेळेस बी त्यांनी अशी काय गुगली टाकली की ते 3-4 वेळेस बापूंनी बी त्यांचं नाव घेतलं. त्यांचं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की त्यांचं वाचन भरपूर आहे आणि श्रीमयी कलशेट्टीने अतिशय चांगलं भाषण केलेलं आहे. तुझी अशीच बाळा प्रगती होत राहो. तुझ्या माध्यमातून आम्हाला एवढंच जाणवतंय की महाराजांचे हेच विचार पिढोनपिढी पुढे जात राहो आणि जे काही महाराजांचे विचार होते ते प्रत्येकाच्या चरणात यावेत आणि एक प्रगत, सशक्त आणि न्यायप्रिय असा भारत घडो, हेच शिवजयंतीच्या निमित्त आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वजण इथं आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं, मित्र परिवाराच्या वतीनं आणि पटेल प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि तुमचं प्रेम, आपुलकी अशीच माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती राहावी ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि सर्वांसाठी नाश्ता आणि चहाची व्यवस्था आहे. कुणी जाऊ नका, कृपया 10 मिनिट थांबा. नाही, चहा कुठे बरं, नाश्ता तर लगेच करा. सर्वप्रथम जे आहे अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी भारतातील प्रत्येकाला जे आहे न्याय दिले, ज्यांनी भारतातील प्रत्येक माणसाला एक अधिकार दिला, असे संविधानाचे जनक, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, त्यासोबतच मुस्लिम समाजाचे व संपूर्ण जगाचे प्रेषित असलेले हजरत मुहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या नावाला या ठिकाणी घेऊन त्यांना वंदन करून जे आहे मी माझे हे भाषण सुरू करू इच्छितो.
या ठिकाणी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे आहे खूप सारे विविध धारणा जे आहे माणसांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. प्रत्येकाच्या मनामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे एक आदरचा भाव आहे, एक महत्वाची जी एक धारणा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. मुस्लिम समाजामध्ये जे आहे एक गोष्ट सांगितली जाते की अखलाक महत्व के है. मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज्यांनी जे आहे इस्लाम धर्माची सुरुवात केली, इस्लाम धर्मामध्ये जे आहे त्यांनी प्रचार केला, लोकांना जे आहे इस्लाम धर्माची शिकवण दिली, तर त्यांच्या मागे सुद्धा लोक त्यांच्या अखलाकमुळे म्हणजे त्यांची जी वागणूक होती त्याच्यामुळे जे लोक त्यांच्या मागे आले. सुरुवात जी आहे एका माणसापासून सुरुवात झाली, अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हु, जे त्यांचे मित्र होते, त्यांच्यापासून त्यांनी जे आपल्या इस्लाम धर्माच्या प्रचाराची सुरुवात केली. पूर्ण मक्का शहर जे त्यांच्या विरोधात होता, पूर्ण सौदी अरेबिया त्यांच्या विरोधात होता, परंतु सुरुवात जे आहे त्यांनी एक एक करून जे आहे त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या वागणुकीमुळे लोक जे आहे त्यांच्या मागे लागली, त्यांच्या मागे जे आहे धर्म स्वीकार केला. त्याच प्रकारे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा आहे. एक बाई जी आहे मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या अंगावर जे आहे कचरा फेकत होती, म्हातारी एक वाईट माणूस आहे म्हणून त्यांच्या अंगावर कचरा फेकायची रोज. तर एक दिवस असंच बाजारातून जाताना त्यांच्या अंगावर कचराच पडला नाही. तर मग मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला टेन्शन आलं, काय झालं बाबा, रोज बाई एक कचरा फेकत होती आपल्या अंगावर, आज ती बाई कुठे आहे? मग ते काय केले माहितीये का, ते बाईच्या घरी गेले आणि तिला विचारले की बाबा तू आज कचरा फेकली नाही, काय झालं तुला? ती बाई आजारी होती, तर तिची विचारपूस केली आणि त्या विचारपुसीवरून ती बाई रडायला लागली ढसाढस. ती म्हणली बाबा मी तुझ्या अंगावर कचरा फेकायचे आणि तू तरी सुद्धा मी आजारी पडल्यावर मला भेटायला आलास. तर या वागणुकीवरून त्या बाईने इस्लाम धर्म स्वीकारला. तर इस्लाम धर्म जे आहे प्रेमाच्या माध्यमातून जे पसरलेला आहे, त्याच प्रकारे स्वराज्य धर्म जे आहे ते सुद्धा प्रेमाच्या भावनेतूनच जे पसरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एका माणसापासूनच सुरुवात केली होती. त्यांचं सुद्धा स्वराज्य काय मोठं नव्हतं. शहाजी राजेंनी स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला जे स्वराज्य घडवायचं आहे, मराठा मुलखाला जे गुलाम मुलक म्हणून ओळखलं जायचं, त्या काळामध्ये जे आहे सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य असे मोठमोठे राजघराणे महाराष्ट्रामधून होऊन गेले, परंतु कुठलाही राजा असा मराठ्यांचा राजा नव्हता. कुठलाही राजा जे आहे मराठ्यांचा राजा नव्हता. प्रत्येक जण जे आहे त्या राजांच्या कारकिर्दीमध्ये जे एक सुभेदार म्हणून काम करायचे. परंतु शहाजी राजेंना स्वप्न होतं राजमाता जिजाऊंचं जे एक बदला घ्यायचा होता त्यांना, कारण त्यांच्या वडिलांना जे आहे त्या ठिकाणी जे फसवणूक करून अहमदनगरच्या निजामाने जे मारलं होतं. एक निष्ठावान सुभेदार होते जिजाऊंचे वडील. त्यांनी जे निजामासाठी प्रचंड युद्ध लढले, प्रचंड युद्ध जे त्यांनी जिंकले, परंतु एक जातीवादीवरून एक त्यांच्या आपचा द्वेष मधून जे आहे निजामांनी त्या ठिकाणी जे त्यांना ठार मारले, धोकेने ठार मारले त्यांना. ते एक त्यांच्या मनामध्ये खंत होती की आपल्याला जे आपला राजा घडवायचा आहे. तर बालपणापासूनच जे आहे राजमाता जिजाऊंनी जे आहे या ठिकाणी आपल्या मुलाला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे ते संस्कार द्यायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज जे फक्त, मी प्रत्येक भाषणामध्ये हेच म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील ना तर 2 तासाचा पिक्चर असू दे किंवा 200 एपिसोडची मालिका असू दे, ती पुरेशी नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांना जर कळून घ्यायचं असेल तर खरं त्यांच्यावर लिहिलेली जी पुस्तके जी आहेत त्यांच्यावर लिहिलेली ती पुस्तकं वाचा, त्यांच्यावर लिहिलेली जी बखरी आहेत ते वाचा. इतिहास जे आहे 2 वेगवेगळ्या भागांमधून जे लिहिलं जाते, शत्रू पण इतिहास लिहित असतो आणि मित्र पण इतिहास लिहित असतो. तर दोन्ही बाजूंवरून तुम्ही जे इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा वाचा. त्यांच्या शत्रूंनी सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलंच लिहिलेलं आहे आणि त्यांचे जे स्वतःचे इतिहासकार होते त्यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलंच लिहिलेलं आहे. हे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांची वागणूक, त्यांच्या लोकांसोबतचे संबंध, त्यामुळे जे लोक त्यांना आज रयतेचा राजा मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही स्वतःला एक महान राजा म्हणून घोषवलेलं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांना मंदिरामध्ये यायला एका भटजीने जे त्यांना रोखलं, त्यांनी म्हणले तू राजा नाहीये. त्यांनी काय म्हणलं, तू राजा नाहीये, तू मंदिरात येऊ शकत नाही, तुझं राज्याभिषेक झालेला नाही, काय नाहीये, कोण पण राज्याभिषेक करून राजा होऊ शकतो का? छत्रपती शिवाजी महाराज जर त्यांच्या जागी जर दुसरा माणूस असला असता तर त्या ठिकाणी त्याचा शिरच्छेद केला असता. परंतु छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणले, आम्ही स्वतःला कधीही राजे समजत नाही, आम्ही जनतेचे सेवक आहोत, आम्ही रयतेचे राजे आहोत. जी जनता, ही जनता जी आहे माझी राजा आहे आणि मी या जनतेचा सेवक आहे, मी या जनतेसाठी काम करतो. तर ते त्या ठिकाणी जे आहे तिथूनच जे आहे नमस्कार केला देवाला आणि मंदिराच्या बाहेर पडले. हे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा किस्सा आहे. त्यांना मारण्यासाठी नूर खान बेग नावाचा एक सैनिक जे आहे या ठिकाणी निजामाने आपल्या काय म्हणतात आदिलशाने पाठवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय असेल 14-15 वर्ष. त्या वयामध्ये जे त्यांना मारण्यासाठी नूर खान बेग नावाच्या एका मारेकऱ्याला कोणी पाठवलं, आदिलशाने पाठवलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तो राहायला लागला. त्यांनी जे एक सेवकाचा
वेश धारण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहायला चालू केलं. बाबा ही पोरगा काय आहे बाबा, 15 वर्षाचा तर मुलगा आहे, ह्याच्या मागे एवढी लोक वेडी कशी झालीत? एक 15 वर्षाचा मुलगा तोरणा किल्ला कसं जिंकू शकतो? एक 15 वर्षाचा मुलगा जे आहे या ठिकाणी आदिलशहाला एवढं का भीती आहे या 15 वर्षाच्या मुलाची, हे पाहण्यासाठी तो काय करतो, त्यांच्यासोबत जे राहायला सुरू करतो. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस त्यांच्यासोबत फक्त फिरतो, त्यांच्या मागे जातो आणि बघतो की या मुलावरनं एवढी का भीती आहे आदिलशहाला, निजामशहाला. तर त्यांच्यासोबत राहून तो बघतो की तो माणूस जो राजा आहे, पुणे परगण्याचा राजा आहे, तो पुणे परगण्याची त्यांच्याकडे सनद होती, पुणे परगण्याचे ते पाटील होते आणि तो पाटील असून सुद्धा एका लोहाराचे जे आहे मदत करत होता. तो पाटील असून एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे आहे त्यांनी नांगरणीसाठी त्या शेतकऱ्याची मदत केली. एक पाटील असून त्या एरियाचा राजा असून त्यांनी जे कुंभाराला मडकं घडवण्यासाठी चिखल तोडवायला मदत केली. एक पाटील असून त्या एरियाचा राजा असून एका म्हातारीला जे त्याच्या पिशव्या जे उचलून त्याच्या घरापर्यंत सोडून आला, हे आपले शिवाजी महाराज. त्यांच्या आचरणाला पाहून तो माणूस जे शिवाजी महाराजांच्या पायामध्ये पडला, नूर खान बेग, आणि आयुष्यभरासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची गुलामी त्यांनी पत्करली आणि आयुष्यभरापर्यंत जे शेवटच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराजांची त्यांनी काय केली, सेवा केली. हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आचरण, मनुष्याचं आचरण जे सर्वात महत्वाचं आहे. परस्त्रीला माते समान मानणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज. कल्याणच्या नवाबाची जेव्हा सून त्यांच्या दरबारी आली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर कसली अत्याचार होऊ दिले नाही. त्यांनी काय म्हणले, ही माझ्या आई समान आहे, ही माझ्या माते समान आहे, हिला जे पूर्ण शाही इंतमामामध्ये जे तिच्या घरी पाठवा. तर डोलीमध्ये बसून पूर्ण सुरक्षिततेने जे त्यांनी कल्याणच्या नवाबाकडे त्यांच्या सुनेला पाठवलं. हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. तर फक्त जय शिवाजी जय भवानी म्हणून चालणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही, जय श्रीराम म्हणून चालणार नाही. त्या व्यक्तिमत्वाला जे आपल्या आचरणात आणणं गरजेचं आहे. प्रभू श्री रामचंद्र सुद्धा असू दे, मर्यादा पुरुषोत्तम कशाला म्हणतात त्यांना? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना जे मी पण माझा आयडल मानतो, एक मुसलमान असून, कशाला? त्यांनी परस्त्रीकडे कधीही त्यांनी नजर उठून बघितलेले नाही. माता सीताशिवाय त्यांनी कधी आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही परस्त्रीकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही. म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत, म्हणून त्यांना आज आपण देव म्हणून मानतो. म्हणूनच जे आज छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देवाच्या लेवलला जे आज लोक म्हणतात, त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणणं चुकीचं आहे. त्यांना जे पूर्ण भारताचं सम्राट म्हणणे गरजेचं आहे. हे फक्त हिंदूंचे राजे नाही आहेत, हे फक्त कोणत्या एका समाजाशी चिटकून राहणारा राजा नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे राजे आहेत. हिंदू जे आहे, मी अजून एकदा एक गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी, हिंदू जे ही जात नाहीये, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. हिंदू जे हे ओळख आहे, भारतात राहणारा प्रत्येक माणूस हा हिंदू आहे. आज आम्ही हज करायला बाहेर जाऊ दे मुसलमान, त्या ठिकाणी आम्हाला हिंदू म्हणूनच ओळखतात. हे हिंदी देश से आया है, त्या ठिकाणी काय म्हणतात, हे हिंदी देश से आया है, ये हिंदुस्तान का आदमी है. तर काय आमची ओळख काय आहे? आमची पण ओळख जे हिंदूच आहे. सनातन हा धर्म आहे, हिंदू हा धर्म नाहीये. हिंदू ही ओळख आहे. भारतात राहणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू आहे. हिंदू ही ओळख आहे. मराठा ही जात नाहीये, मराठा ही सुद्धा एक ओळखच आहे. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस, मराठी बोलणारा प्रत्येक माणूस, या मातीमध्ये श्वास घेणारा, या मातीमध्ये नागर चालवणारा, या मातीवर चालणारा, या रस्त्यावर चालणारा, या ठिकाणी काम करणारा, घाम गाळणारा, रक्त गाळणारा प्रत्येक मनुष्य हा मराठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच जे आहे आपल्या मावळ्यांमध्ये द्वेष होऊ नये, आपल्या मावळ्यांमध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये फूट पडू नये, त्याकरिता त्यांनी मावळा हा शब्द विकसित केला. मावळा म्हणजे कोण? मावळा म्हणजे मुसलमान, मावळा म्हणजे शीख, मावळा म्हणजे पठाण, मावळा म्हणजे हिंदू, मावळा म्हणजे दलित. सर्व जणांना जे त्या ठिकाणी एका शब्दाच्या खाली त्यांनी आणलं. म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर शेवटी सुद्धा मी हेच सांगू इच्छितो की महाराजांना आचरणात आणा. फक्त जय शिवराय जय भवानी म्हणून चालणार नाही. तर ते कशासाठी आपण त्यांना जय शिवराय म्हणतो? कशासाठी त्यांच्या नावासोबत जे एका देवीचं नाव आपण जोडतो, भवानी मातेचं नाव आपण त्यांच्यासोबत जोडतो? कशासाठी? कारण त्यांचे आचरण कसे होते, त्यांची वागणूक कशी होती, तसे ते लोकांमध्ये राहिलेले आहेत. तर महाराजांना आपल्या आचरणात आणा, तेव्हा जे आहे आपलं महाराष्ट्र जे सुधरेल. पुन्हा एकदा जे महाराष्ट्राचा आपण अभिमानाने सांगू शकतो की दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तोपर्यंत आपण म्हणू शकणार नाही जोपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान निवडणूक जशी घेतली होती, अष्टप्रधानांचा जशा प्रकारे त्यांचं राजवट चालू होती, ज्या प्रकारे पूर्ण स्वराज्य चालत होतं, तो महाराजांनी चालवलेल्या स्वराज्यासारखा जोपर्यंत महाराष्ट्र चालणार नाही तोपर्यंत आपण गर्वाने म्हणू शकणार नाही की दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. धन्यवाद.